तर हाय, कशात बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्ही म्हणत असाल की ही 5 दिवसांनी व्हिडिओ काढते. तर हो, टायमिंगच भेटत नाही, त्यामुळे म्हटलं की आता काढावं. तर आज म्हणजे काका वगैरे आलेत आणि परवाच आलेले आहेत काका समोरच्या ताईंचं पेंटिंग करायला. आणि हे आमचं घर तर त्यांनीच सगळं केलेलं आहे. तुम्ही बघितलंच असेल मागच्या म्हणजे ब्लॉगमध्ये मी माझं घर दाखवलंय ना, त्यामध्ये. तर असं मस्त असं घर आम्ही सजवलेलं आहे. तर त्यांना पण वाटलं थोडंसं की पेंट करावं. खूप घाण झालं होतं त्यांचं घर, त्यामुळं आम्ही केलं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तुम्हाला दाखवते. येल्लो कलर दिला आहे मस्त. आणि माग पप्पा काम करतायत, म्हणजे काका. मी काकांना पप्पा म्हणताय. हा आता राडा आहे. आणि काल बेडरूम दिली, बघू शकता राडा आहे. हा सगळा राडा आमच्या घरात होता, पण आता सगळं हे केलेलं आहे, काढलेलं आहे असं मस्त. आणि हे पूर्ण मी एकटीने साफ केलेलं आहे त्या पत्र्याने. आणि तर साफसफाई चालू आहे, खिडकी साफसफाई चालू आहे. इकडे बघा, खिडकी साफसफाई. तर पप्पा कलर मारतायत. पप्पा इकडे बघा, ब्लॉग काढते मी. हाय. माझे पप्पा मागच्या वेळेस पण तुम्ही बघितलंच असेल. आणि ही मॅडम आहे आमची, ही मॅडम आहे. ही दीदीचा स्वयंपाक चालू आहे. आणि मग अशी पावभाजी बनवली होती. तर त्या पावभाजीमध्ये तुम्हाला काय सांगू, तर त्या तिकडच्या त्या मॅडमनी वांग टाकलंय पावभाजीमध्ये, वांग. तर ती भाजी फेकून दिलेली आहे, तर नवीन करतोय आम्ही. तर बघा, खरंच पावभाजी शिकवा काय. तर बरं आहे का, ते जाऊ द्या. पण तर तुम्ही बघा, तर हे तर आता कोथिंबीर आणलेली आहे, कोथिंबीर तर चांगले. आणि तो गुड्डी दिदी तुम्ही बघू शकता. तुम्ही पावभाजी करायची असेल तर तुम्ही काय काय साहित्य टाकता हे मला कमेंटमध्ये सांगा. तर इथं यांनी बीट पण टाकलेलं आहे, हे समजू शकते सगळं साहित्य. पण बीट आणि वांग हे कोणता लॉजिक आहे. तर हे बघा, सगळे बघतायत जर काय काय केलं नाही. आणि फक्त एक शिमला मिरची आणायला गेले होते, फक्त एक. ती पण 10 रुपयाला भेटलेली आहे. 2 आहे का. तर हे 2 शिमला मिरची 5 रुपयाला एक. तर बघू शकता काय या शिमला मिरची ते. तर जाऊ द्या, जे असेल ते असेल. तर असं मस्त आहे. आणि परी जेवण करतीये. अजून दिलेला नाहीये कलर, तर किचनमध्ये उद्या द्यायचं आहे. आणि आज हॉलमधलं सगळं ओके करून टाकायचं आहे. आणि मग अशी ताई दिदी सांगत होत्या की माझ्या मम्मीने पावभाजी बनवली आणि त्या पावभाजीमध्ये ते हे टाकलं, वांग. तर बघू शकता, हे जात नाही ना वांग नाही. मग अशी पण त्यांनी काय केलं दुपारी, पण काय केलं माहिती का तुम्हाला सांगते. दुपारी त्यांनी टोमॅटोची वगैरे चटणी वगैरे केली. ह्यांनी नाही, ह्यांच्या मम्मीने केली चटणी, टोमॅटोची चटणी केली. आणि त्याच्यात पाणी ओतले, पाणी. तर मला खूप हसायला येत होतं. तुम्ही पण हसा. काही पण करतात हे, म्हणजे करतात, चांगलं करतात. पण असं मी कधी न बघितल्यासारखं असं काही पण करतात. आणि मी फर्स्ट टाइम बघते ते पण ह्यांच्याच घरात बघितलेलं आहे. आणि आता इथं आमच्या घरी तर चिकन आहे. आज संडे म्हटल्यावर आज आमच्या घरी चिकन आहे. पण यांच्या घरी पावभाजी आहे. तिकडे बघा, नाही आम्ही खातो. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की आम्ही खातो. तर इकडे बघा, ही बाई भांडे घासतीये. थोडंसं काहीतरी त्यांना सांगा ना. घरात आलेली आहे. तर मी किचन वाट वगैरे घासलं आणि थोडीशी भाजी गरम करायची होती आणि त्यामुळं हे ठेवले. आता ते पण घासायचे. आणि इथं भांडे एवढे पडलेले आहेत, मम्मी आल्यावर खूप ओरड आहे. तसं थोड्या वेळेपूर्वी कपडे झाले आणि कपडे झाल्यावर मग थोडंसं जेवण वगैरे केलं. जेवण झालं की आता म्हटलं थोडंसं ब्लॉग काढावं, मग तुम्हाला तेवढंच सांगितलं. आणि खरंच खूप म्हणजे व्हिडिओ काढायला खूप उशीर होत आहेत, लेट येत आहेत मान्य. पण काय करणार, मला कामामुळं वेळच भेटत नाही. आणि आता आमच्या घरात तिकडे कलर चालू आहे म्हणून इथं रुद्र अभ्यास करतोय बघा. आणि महिना झाला त्याला सांगते अभ्यास कर, अभ्यास कर, खूप लोड होईल. आणि उद्या त्याची स्कूल चालू होणार आहे, पण ऐकलं नाही. तर आता सकाळपासून बसलाय तो अभ्यासाला. तर बघा, तर हे बघा रुद्र अभ्यास करतोय. शुद्ध लेखन 5-5च ओळी आहे बरं का, तरी पण एवढा उशीर लावते. काय एवढा उशीर लावला.
सांग लवकर. मला करू नाही वाटत अभ्यास त्यामुळे त्याला करू वाटत नाही तो असं सांगतोय. आणि तू कोणत्या स्टँडर्डला आहे सांग जरा थोडंसं. 4th. आणि फक्त 5च ओळी सांगितल्या आणि तुम्हाला आठवतंय का हा धडा? बोलणारी नदी 4थीला आहे. खूप असं मस्त इंटरेस्टिंग आहे आणि त्याचं अक्षर आत्ताशी सुधारलंय सारखा अभ्यास घेऊन घेऊन. आणि आता हा अभ्यास करते, कशाला उगाच त्याला डिस्टर्ब करा. आणि हा सगळा राडा. मग अशी अभ्यास करता करता खूप म्हणजे असं त्याला बोर झालं. त्यामुळं मग मी त्याला एक काम सांगितलं. त्याला म्हटलं की कणफळ आण कपड्यात टाकायचं. तर तो 2 अंडी घेऊन आलाय. 2 अंडी घेऊन आलाय. काय सांगू तुम्हाला. परत मग आता ते अंडी घरात ठेवले. परत त्याला पैसे दिले आणि परत कणफळ आणायला गेला. रुद्र असं तर आमचा आहे रुद्र. आणि आता सकाळ आज तर चिकनची भाजी करायची, थोडंसं मसाला वगैरे करायचं आहे. आणि थोड्या वेळाने मैत्रिणीचा फोन आला, तिला थोडंसं म्हणजे सामान घ्यायचं, त्यामुळे डीमार्टला पण जाणार आहे मी. तर बघू आता मम्मी आल्यावर काय करायचं आणि काय नाही. तर आज काल मी तुम्हाला सांगितलंच की मम्मी गेली होती मावशीकडं आणि तिकडंच राहिली. तर आज आलेली आहे. तर तिने येल्लो येल्लो घातलेलं आहे. हाय. तर मम्मी आणि मम्मीचे गाण्यातले काढलेले आहेत मम्मीने धुवायला. तर मग धुतलेत. आणि आता चिकनचं साहित्य आणलेलं आहे मम्मीनी. आणि तू मेहंदी आणली का? मटकी उद्या सकाळी करायची आहे. आणि दूध वगैरे आणलंय आणि वांगे आणलेत. म्हणजे समोरच्या ताईनी आणि समोरच्या काकूंनी काय केलं माहिती का, काय म्हणतात ती भाजी नसती का, पावभाजी. पावभाजीमध्ये वांग टाकलं ह्याच्या आजीने. तर खूप हसायला येते. तर आता चला व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. आता डीमार्टला चाललेले आहे मी. आमच्यासारखीच कॉपी केलेली आहे ह्यांनी. कॉपी केलेली आहे कॉपी. आणि भूत हाय. पावभाजीमध्ये वांग टाकणारे काकू आहेत या. तुम्हाला पण पाहिजे बनवायचे असेल तर ह्यांना नक्कीच मला नक्की कमेंट आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. म्हणजे ह्यांना ऑर्डर दिली जाईल आणि तुम्हाला तुमच्याकडे पार्सल केली जाईल. तर इथे बघा ऑरेंज कलर चालू आहे आणि आमच्या पण घराला ऑरेंज कलरच दिलाय. त्यामुळे इथं कॉपी केलेली आहे. कॉपी केली. कॉपी खरं सांगा. कॉफी नाही केली आम्ही, चहा केलाय. कॉपी केली ना, खरं सांगा. इकडे बघा ना. हा पप्पा ह्यांनी कॉपी केली ना. हो इकडे बघा. चहा केलाय. इकडे बघा. हा माझ्या पप्पांचा चेहरा किती छान झालेला आहे. बिल्डिंग मध्ये इलेक्शन चालू आहे आणि तिथं म्हणजे इलेक्शन आणि आज संध्याकाळी डीजे पण आहे. आणि तिथं म्हणजे कोण म्हणजे चेअरमन वगैरे कोण आहे ते म्हणजे सांगेल. तर सी बिल्डिंग मध्ये आमची डी बिल्डिंग आहे आणि त्यांची सी बिल्डिंग आहे. आणि तो खूप कालवा चालू आहे कारण की कोण येणार आहे कोण येईल. आपल्याला काय करायचं, आमच्या बिल्डिंगमध्ये झालेले आहेत साळवे साहेब. तर ते आमच्या बिल्डिंगचं सगळं काम बघतात. आणि इथं पवार काकू पण आहेत. हाय. आणि इथं ताई दिदी त्यांच्या विरोधात थांबलेल्या आहेत. ह्या पवार काकू आहेत आमच्या फर्स्ट फ्लोअरच्या. आणि फर्स्ट फ्लोअरचे हे सगळं फर्स्ट फ्लोअरचं बघतात. मारताय का कशाला मला पवार काकू. इथं बघा इलेक्शनसाठी सगळे मॅचिंगचे असे म्हणजे साड्या घातलेले आहेत बायकांनी वोटिंग करण्यासाठी. आणि तिथं सांस्कृतिक हॉल आहे. तर सांस्कृतिक हॉलमध्ये पूर्ण असं खिडक्यांना हे लावलेले आहेत पेपर, कारण की कोणाला काही दिसणार नाही म्हणून. हे सी बिल्डिंगचं आहे. आणि तिथं पण बघा ब्ल्यू कलरच्या अशा साड्या घातलेल्या आहेत तिथं पण. तर मी कुठे राहते हे जर तुम्हाला जर म्हणजे माहिती करायचं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला सांगेल मी कुठे राहते आणि कुठे नाही. आम्ही जाणार आहे चिखलीला. डोहाळ जेवण आहे. म्हणजे माझ्या भावाची बायको आहे ना, तर त्यांच्या बहिणीचं डोहाळ जेवण आहे आज. तर आम्ही आज तिकडं सर्वजण चाललोय. म्हणजे काकी तर तिकडनं येते, मम्मी आणि मीच चाललेले आहे. आणि भाऊ तर माझं डॉक्युमेंट वगैरे काढायला गेले काहीतरी छोट्याशा कारणासाठी. आणि पप्पा आणि काका घरीच आहे. तर मग चला आता मग मी थोडंसं आवरते वगैरे. तर इथंच व्हिडिओ थांबवते. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय. नेक्स्ट ब्लॉगला भेटू.